मित्रांनो, अखेर राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट पुढे आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सुरू झाला आहे। पण मित्रांनो, हप्ता सुरू जरी झाला असला तरी पैसे काही ठराविक बँकांमध्येच येणार आहेत। बँकांची नवीन यादी जी महायुती सरकारने नुकतीच जाहीर केली आहे ती आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या ठराविक बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्याकरिता खरंच एक खुशखबर आहे। ह्या ठराविक बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे 2100 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, ह्या बँकांव्यतिरिक्त जर दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला योजनेचा पैसा किंवा योजनेचा हप्ता वेळेत मिळू शकणार नाही। ते पैसे मिळण्यास तुम्हाला उशीर होऊ शकतो। मित्रांनो, तेव्हा एक नवी अपडेट पुढे आली आहे की ह्या ठराविक बँकांव्यतिरिक्त जर एखाद्या लाडक्या बहिणीचे दुसऱ्याच एखाद्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळवण्यास अडचण येऊ शकते। 7व्या हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीये। तेव्हा मित्रांनो, ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बँकांची यादी सांगणार आहे। त्याच ठराविक बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। मित्रांनो, 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि ह्या निर्णयाअंतर्गत काही बँकांना ह्या यादीतून वगळण्यात आलेले आहे। आधी सर्वच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल ज्यामध्ये KYC होऊ शकत होती त्या सर्वच बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता ग्राह्य धरण्यात आलेल्या होत्या। मात्र आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की काही ठराविक बँकांना आता ह्या यादीतून वगळण्यात यावे। मित्रांनो, यादीतून रद्दबातल केलेल्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 1ही रुपया मिळणार नाहीये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी काही नवीन निकष आधी लावण्यात आले होते, मात्र ते सर्व निकष रद्दबातल करून आता महायुती सरकारने बँकांविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे, ज्यामुळे काही बँकांना ह्या यादीतून रद्दबातल करण्यात आलेले आहे। मित्रांनो, भलेही आतापर्यंतचे 6 हप्ते तुम्हाला त्या बँकांमध्ये आले असेल, तुमच्या खात्यामध्ये वेळेत हे हप्ते जमा झाले असले, मात्र जर तरीही तुमच्या बँकेचे नाव ह्या यादीमध्ये नसेल तर मग तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार की नाही ह्याबाबत कोणीच खात्रीशीररित्या सांगू शकणार नाही। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणाऱ्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला 100% येणाऱ्या 2 दिवसांमध्ये योजनेचा पुढील हप्ता जानेवारी महिन्याचे 2100 रुपये मिळणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महायुती सरकारने हा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। आतापर्यंत जरी तुमच्या खात्यामध्ये मागील हप्ते अगदी वेळेत आले असले तरी देखील तुम्हाला आता निश्चिंतपणे बसून राहायचं नाहीये। आपली बँक ह्या लिस्टमध्ये येते की नाही, जी लिस्ट सरकारने जाहीर केली आहे त्याबाबत तुम्ही सतर्क असणे अत्यावश्यक आहे। मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्यापासून आतापर्यंतचा 1ही हप्ता आलेला नाहीये। काही महिलांना 1-2च हप्ते खात्यामध्ये आले, तर अशा देखील महिला आहेत ज्यांना पूर्ण हप्ते आतापर्यंत मिळाले आहेत। लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते म्हणजेच एकूण 9000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। तेव्हा तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे आलेत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। मित्रांनो, काही ठराविक 12 बँका आहेत ज्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजीचं कसलंच कारण नाही। पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा, नंतर आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया तसेच युको बँक। मित्रांनो, ह्या 12 बँकांपैकी एका बँकेमध्ये तुमचे खाते आहे का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। कारण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ह्या 12 बँका एकदम सेफ आहेत। ह्याशिवाय एक पोस्टाची बँक आहे किंवा प्रायव्हेट बँकांपैकी HDFC बँक आहे किंवा ICICI बँक आहे। ह्या बँकांमध्ये जरी देखील तुमचे अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबाबत जाणून घेऊया। आज महाराष्ट्रातील 3 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत। 7व्या हप्त्यासोबतच 8व्या हप्त्याची तारीख देखील महायुती सरकारने जाहीर केली आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे एकूण 3 प्रादेशिक विभाग आहेत। एक आहे अमरावती विभाग, दुसरा आहे औरंगाबाद विभाग किंवा छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर आहे कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग। पण मित्रांनो, ह्या पैशांचे वाटप करताना 6 प्रादेशिक विभागांपैकी 3च प्रादेशिक विभागांना प्राधान्य देण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे। आणि मित्रांनो, हे 3 विभाग म्हणजे औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग आणि पुणे विभाग। मित्रांनो, औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वप्रथम येणार आहे। औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे। मित्रांनो, त्या खालोखाल नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये योजनेचे पैसे सर्वप्रथम वर्ग केले जाणार आहेत।
मित्रांनो, नागपूर विभागामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये तुमचे वास्तव्य असेल तर कमेंट सेक्शनद्वारे तसे नक्की सांगा। मित्रांनो, त्या खालोखाल पैशांच्या वाटपाकरिता पुणे विभागाचा देखील महायुती सरकारने समावेश केला आहे। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश येतो। तेव्हा मित्रांनो, ह्या जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेसारख्या मोफत पैसे वाटपाच्या योजनांवर संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने लाडकी बहीण योजना आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या पैशांच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या आश्वासनांचा उल्लेख केला आहे। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती असे म्हणाले की विविध राज्यांच्या सरकारकडे मोफत द्यायला पैसे आहेत, परंतु न्यायाधीशांना पगार आणि निवृत्ती वेतन देण्याचा मुद्दा आला की ते आर्थिक संकट असल्याचा दावा करतात। जे लोक कोणतेही काम करत नाहीत त्यांच्यासाठी सर्व राज्यांच्या सरकारकडे पैसे असतात, पण निवडणुका आल्या की तुम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर नवीन योजना जाहीर करता जिथे तुम्ही पैशांच्या स्वरूपात लाभ देता। आता दिल्लीतही काही राजकीय पक्षाकडून ते सत्तेत आल्यास विशेष योजनेद्वारे 1000 रुपये ते 2500 रुपये रोख स्वरूपात देण्याच्या घोषणा केल्या जात आहेत। मित्रांनो, न्यायालयाने ताशेरे ओढण्यामागचे कारण म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आम आदमी पक्षाने महिलांना महिला सन्मान योजनेद्वारे आधी 1000 रुपये आणि नंतर 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर काँग्रेसनेही प्यारी दीदी योजनेची घोषणा करत ते सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला 2500 रुपये आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन दिले होते। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर राज्य सरकारने एक महत्त्वाची अट लागू केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या संदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचाली आता सुरू केल्या आहेत। सरकारच्या ह्या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 25% महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ह्या निर्णयामुळे दरमहा सरकारचे 900 कोटी रुपये वाचू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबियांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्यासोबतच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे आता महिलांनाच या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे। मित्रांनो, ह्याखेरीज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती पुढे आली आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 25 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। शिवाय नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। मित्रांनो, लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे। राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचा इशारा कॅगने देखील सरकारला दिला आहे। मित्रांनो, ह्यानंतर आदितीताई तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी अशी माहिती दिली आहे की 5 महत्त्वाचे निकष लावून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या महिलांची छाननी करण्यात येणार आहे। 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरणार आहेत आणि त्यासाठी आयकर विभागाकडून माहिती गोळा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीच्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।